सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. अशी खोडी केली कन्हैयानं. एका गवळणीच्या घरी दुपारीच गेले. ती भाकरी बनवत होती सकाळी. तिच्या घरी गेले आणि दही दूध खायला लागले. दही दूध खात असताना ती गवळण म्हटली, कृष्णा आमचं खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही रे. आणि तू खुशाल म्हण, तुझी आई म्हणते की माझ्या लेकराला काही कमी आहे, आता तुला धरून घेऊन जाते, घरातून बाहेर जाऊ नको. शिवाजी मामा अशी कडी लावली तिनं बाहेरून देवाला. देव घरात कोंडला. गल्लीतल्या बाया गोळा केल्या तिनं. आसरा, दगडा, धोंडा, कांचन, सुरेखा, नीलम, श्यामल, चला ग चला, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. सगळ्यांना गोळा केलं. देव म्हटले हिची भक्ती मोठी झाली म्हणून मी हिच्या हाताला लागलो. आता हिचा मी जागा झाला, मी थांबणार नाही. देव बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. कसं जावं बाहेर? तेवढ्यात तिचाच पती आला. याने विचार केला, सकाळी 10 वाजता भाकरी करायला सोडून कुठे गेली असेल ही, फिरायला दरवाजा बंद करून. भगवान म्हटले याला आतमध्ये घेतो आणि याला कोंडून टाकतो. देव दरवाजाच्या मागे लपले. त्याला तहान लागली, तो आतमध्ये आला. भगवान बाहेर गेले. बाहेरून कडी लावून घेतली. ते पाणी पिऊन दारात आला तर दरवाजा बंद. ते म्हटलं अरे घरात आलो, घरात कुणी कोंडलं मला? त्यानं सापटीतून पाहिलं तर त्याचीच बायको त्याला समोर दिसली आणि सगळ्या गवळणीला म्हणत होती, चला ग चला, धरलंय मी त्याला, पकडलंय, डांबून टाकलंय, आता नंदबाबाच्या वाड्याला घेऊन जाणार. निकाल लागलाच पाहिजे. खूप सहन केलं, आता सहन करणार नाही. हा म्हटला हिला मारलंच नाही, हिला बोललो नाही, माहेरी जायला अडवलं नाही, भाजीला मीठ कमी तेल कमी असं कधीच म्हटलो नाही. आणि एवढ्या गवळणीमध्ये मला अरे तुरे काय बोलते? आणि बाकीच्या गवळणीला सांगितलं हाताला हात धरा, दरवाजा उघडल्यावर पळून जाईल. हा म्हटला कोण पळून जातं पाहतो आता. हा तयारच होता आतमध्ये, रागानं लाल झाला होता, हातात दांडा घेतला होता. ही म्हटली थांबा ग थांबा, ओढूनच काढते त्याला. हा म्हटला तो दरवाजाच उघडा अगोदर. आता तिनं दरवाजा उघडला. हा रुद्र तयारच होता. दरवाजा उघडला, मागे केला. समोर कृष्ण नाही, तिचाच पती तिला दिसला. हिला काय बोलावं तेच कळलं. त्याचे डोळे पाहूनच ही घाबरली. हिला काय बोलावं असंच नाही म्हणजे तुम्ही घरात ठोके टाकले. अशी धोपटली, खूप मारली. बाकीच्या म्हटल्या पळा ग पळा, पळा ग पळा. हिच्या नादी लागलो तर आपल्याला ही मार बसल. हा म्हटला तुम्ही पण थांबा. ह्या म्हटलं नाही आम्हाला जाऊ दे घरी. सगळ्या पळून गेल्या आणि ही मार खात बसली. एवढा मार खाल्ला 12 खडीच म्हणायला लागली. आ ई ऊ ए आई. अख्खी 12 खडी तिनं चालू केली. भगवान आले. दादा मारू नका, द्या सोडून. कृष्णा तुला माहिती नाही हिनं काय केलंय? मला सारं माहिती आहे, द्या सोडून. सोडलं त्याला आणि मग विचारलं हिला लागलं का तुम्हाला? आता कसं पहा कौतुकानं विचारतय. ही म्हणते कृष्णा बसला. भगवान म्हटले बरं झालं तुम्हाला मार बसला. माझ्या आईच्या हातानं मला मार बसवणार होतात. देवा मला माफ कर. शरण आले देवाला. देवानं हात फिरवला, तिच्या वेदना नष्ट झाल्या. अशा अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात. दाढी विणीची गाठ मारतात. दाढी विणीची गाठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऐसे अनंत गारहाणे. देवाचे गारहाणे काही थांबत नाही. मैया थकली म्हणे कृष्णा तू शाळेत जा. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा समेरो मदन गोपाल. भगवान गाई गुरांना घेऊन गेले. तिकडे खेळ खेळले. हमामा हुतुतू लगोरी विटी दांडू अनेक खेळ देवाला खेळला. भवरा गबाई भवरा, जय हो. भवरा गबाई भवरा, भवरा गबाई भवरा, भवरा गबाई भवरा. या राधिकेचा, या राधिकेचा, बाई बाई राधिकेचा नवरा 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 खेळा. भवरा गबाई भवरा, खेळा भवरा गबाई भवरा, गबाई भवरा, खेळा भवरा गबाई भवरा. खूप खेळ खेळले. खांदे भार पोटी भूक. 1:30 वाजला ताई. आता कुठपर्यंत खेळ खेळायचा? काय खेळायाचे सुख.
मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, काला केला आणि भगवान परमात्मानं सगळ्यांना खाऊ घातला. आपण सुद्धा भाग्यवान आहोत. कृष्णाची कथा ऐकून प्रसाद रूपी काला आपल्याला मिळणार. ज्यानं ज्यानं अंतकरणातून त्याचं चरित्र ऐकलं त्यांना समजून घ्यायचं. प्रसादाचा घास जर तुम्ही तोंडात घालत असेल तर अंतकरणात भाव जागता ठेवा की देवच आपल्याला जीव घालतोय. आपण सुद्धा गोपाळासारखे भाग्यवान आहोत. हा भाव आपल्या मनात जागा ठेवा. आणि तुम्ही सर्वजण प्रसाद आता घेणार आहात. हा भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा काला इथे आपल्याला सावरगावमध्ये श्रीकृष्णाचं चरित्र ऐकून मिळतो आहे. माझ्या मच्छिंद्रनाथाची कृपा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. हा सुंदर सोहळा संपन्न झालेला आहे. लक्षात घ्या, कोरोना असला आणि नसला काय, पण सुंदर असा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडलेला आहे. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अशोक भाऊ, सगळ्या तरुणांचं संघटन, गावकऱ्यांचं सहकार्य आणि दात्यांचं दान फार महत्त्वाचं असतं. आपण सगळ्यांनी या सप्ताहाला दान द्यायचं आहे. चुकून हुकून कुणी राहिलं असेल, देऊ उद्या, देऊ परवा, देऊ तेरवा, चौथ्या कीर्तनाला देऊ, काल्याच्या कीर्तनाला देऊ, असं जर कोणाचं नाव यादीत राहिलं असेल मागे, तर अजिबात मागे राहू नका. कारण आता कोरोनानं झटका दिला. उद्या कोण झटका द्यायला येईल सांगता येत नाही. मग तो झटका बसायच्या अगोदर आणि वजना एवढे पैसे हॉस्पिटलमध्ये घालण्याच्या अगोदर थोडे इथं द्या. धर्माचा काम जिवंत ठेवा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये पैसे घालायची वेळ येणार नाही. दादा, लोकांनी वजना एवढे पैसे दिले डॉक्टरला, हॉस्पिटलमध्ये खर्च केला माणसाच्या वजना एवढा, तरी माणूस हाताला लागला नाही. आपण जिवंत आहोत हे त्याचे उपकार ठेवा. आणि इथून पुढे असंच आपलं आयुष्य निर्विघ्नपणे जावं याच्यासाठी त्याच्या कार्यात हात पुढे ठेवा. म्हणजे या हातापासून कुठली रोगराई येणार नाही घरामध्ये, कुठलं विघ्न आपल्या घरामध्ये येणार नाही. आपलं जीवन सुखमय होईल. दादा, हे वारंवार सांगून महाराज लोक मेले हो, पण नाही कळालं काहींना. आपलं गाव चांगलं आहे, प्रत्येक जण दाता आहे. कोरोना आलाय, शेती नाही पिकली म्हणून 500च्या ऐवजी 200 घ्या असं म्हणू नका. कारण भाव खूप वाढलेले आहेत. आता सगळ्याच गोष्टीचे भाव वाढले, शेताच्या कामाचे भाव वाढले, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले. मग एवढा सुंदर थाट आपल्याला जर संप्रदायाचा करायचा असेल तर थोडीशी खिशाला झळ बसले तर काही फरक पडत नाही. यावेळेस कोरोना आला म्हणून काही कुणी दिवाळी केली नाही असं झालं नाही. प्रत्येकानं दिवाळी केली. कोरोना आला म्हणून संक्रांतीला साडी नाही घेतली असं कुणाचंच झालं नाही. कोरोना आलाय म्हणून आम्ही 2 टायमाचं जेवण एका टायमावर आणलंय असं झालं नाही. आपण 2च वेळा जेवतो, सणाला साडी घेतो, सणाला घरात पुरण शिजू घालतो. मग जो संप्रदायाचा सण आहे त्याला कुचराई का करायची? आपण त्याला कुचराई करायची नाही. मोठ्या मानानं ठेवा. कोरोनातून तारणारा आणि कोरोनात मारणारा सुद्धा तोच आहे. सगळं त्याच्या हवाली सर्वस्व करा. फक्त शुद्ध अंतकरणानं त्याच्या कार्यात सहभागी व्हा. जे कोणी या ठिकाणी आज भव्य दिव्य कार्यक्रमाला देण्याचे राहिले असतील दान, त्यांनी दान द्या. मी मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा सांगितलं होतं, तुम्ही जे काही या धर्म कार्यासाठी द्याल हे वैयक्तिक कुणासाठी देणार नाही. तुम्ही हे बड्या बाबाच्या झोळीमध्ये घालणार आहात. त्याच्या झोळीतून तुम्हाला अंगारा मिळणार आहे की जो तुमच्या जीवनाचं दैन्य दारिद्र्य घालवणार आहे. असो, तुमच्या वर्गणीतून कीर्तनकारांचे पैसे, गायनाचार्य मंडळीचे पैसे, सिस्टीमवाल्याचे पैसे, मंडपवाल्याचे पैसे त्या ठिकाणी त्यांचा खर्च दिला जाणार आहे. हे माणसं जी आहेत ही आपलं घरदार सोडून 7-7 दिवस इथं थांबलेली आहेत. देवाने फार मोठी सेवा यांना दिली. आणि देवाचं नाव घेणाऱ्याच्या तोंडात जर आपल्या पैशातून अन्न जात असेल तर याच्यासारखं मोठं पुण्य कोणतं आहे? ही रोज हरिपाठ करणारी मंडळी आहे, ही रोज कीर्तनात प्रमाण घेणारी मंडळी आहे, कीर्तनकार मंडळी आहे. कीर्तनकाराच्या खिशात जर आपला पैसा जात असेल तर आपला पैसा सुद्धा पुण्यवान आहे. उगाच कुणाच्या चोराच्या, डॉक्टरच्या, वकिलाच्या, कुणाच्या भामट्याच्या खिशात पैसे घालण्यापेक्षा, म्हणजे मला काय म्हणायचंय की हे डॉक्टर असतील, वकील असतील, यांना मला तसं बोलायचं नाही. मला काय म्हणायचंय, कोर्टामध्ये गेल्यानंतर आपण काय चांगला विषय घेऊन जातो का? आपण चांगला विषय घेऊन जात नाही. डॉक्टरकडे गेल्यावर का आपण चांगला विषय घेऊन जातो का? आजारी पडल्याच नंतर आपला डॉक्टर दिसतो ना. खरं तर कोरोनाच्या काळात पांढऱ्या डॉक्टरच्या वेशात असणारा देवच होता आपल्याला वाचवणारा. रस्त्यावर चालणाऱ्या खाकीच्या पोशाखात देवच होता. अरे, आपल्या नावाची नोंदणी करणारा शिक्षकाचा पोशाख घातलेला तो शिक्षक आपल्यासाठी देवच होता. पण मला सांगायचं काय, ती वेळच येऊ नये आपल्यावरच नाही, आपल्या गावावर, आपल्या तालुक्यावर, आपल्या जिल्ह्यावरच नाही, देशावरच नाही. भारतीय लोकांचं एवढं मन मोठं आहे, विश्वची माझे घर, या विश्वावरच कुठलं संकट येऊ नये याच्यासाठी धर्माच्या बाबतीत जागे राहा. तुम्ही धर्म जागता ठेवला तर तुम्हाला हा धर्म तारेल. या गोष्टीची नोंद घ्या. चुकून माझं बोलणं चुकीचं काही आलं असेल तर माफी असावी बरं. कुणाच्या अंतकरणाला दुखावणं हा माझा उद्देश नाही, कुणाच्या अंतकरणाला टोचणी देणं हा माझा उद्देश नाही.
मला नेमकं काय सांगायचं त्याचा अर्थ समजून घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली जय जनी प्रकाश वाटू एक वैष्णवनी वाकुलिया ब्रह्मादि समलोकाला तुका म्हणे 16 आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.